शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबवण्यात येत आहे। त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून सांगली जिल्ह्यातील पहिला 4 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प बसरगी येथे कार्यान्वित झाला। या प्रकल्पामुळे बसरगी, सिंदूर आणि गुगवाड या गावातील 1100 शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा होणार आहे। कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजना राबवण्यात येते। राज्यात उभारण्यात येणाऱ्या 16,000 मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या शृंखलेतील हा सांगली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे। मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना 2.0 अंतर्गत सांगली जिल्ह्यात 34 ठिकाणी क्षमता 207 मेगावॅट असलेले सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत। या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 75 कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे। कमी दाबाच्या तक्रारी देखील दूर होणार आहेत। या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे। वीज ग्राहक आणि शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प हे फायद्याचे असून यामुळे शेतीला दिवसा वीज मिळणार आहे। या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागेल। जास्तीत जास्त ग्रामपंचायतीने या पर्यावरणपूरक विकास कामात आपला सहभाग नोंदवावा, तसेच उपलब्ध असलेल्या जागांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून महावितरणाला सहकार्य करावं असं आवाहन महावितरणाच्या वतीने करण्यात आलंय।